गोसाव्यास दत्तरूपाचे दर्शन. शके 1791. मार्गशीर्षाचे शुद्धांत. श्री स्वामी समर्थांची स्वारी सेवेकरे सहित अक्कलकोटानजीक नागसूर, हचनाळ, हदरे वगैरे गावी फिरत असता एक गोसावी पुरुष पुष्कळ वर्षे श्री दत्तात्रयाचे दर्शन प्रत्यक्ष व्हावे म्हणून अनुष्ठान केलेला फिरत फिरत महाराज होते तेथे आला व दर्शन घेऊन ते तेजपुंज शरीर पाहून स्तब्ध उभा राहिला. यतिराज त्यांच्या तपश्चर्येचे फळ देण्याकरता आपण उभे राहिले व दर्शन दिले. अनुष्ठानी बुवास 3 शिरे 6 हात, सर्व हस्तामध्ये कमंडलू, त्रिशूल वगैरे धारण केलेले असे स्वरूप त्याच्या दृष्टीस पडले. गोसाव्यास विलक्षण चमत्कार वाटून परमानंदी होतना म्हणाला की आम्ही अज्ञानी असल्यामुळे आपल्या स्वरूपाची ओळख कशाने ठरणार. अहो भगवान, आपण साक्षात पूर्ण ब्रह्म दत्तात्रेय, मला दर्शन दिले, माझ्या कर्माचे व जन्माचे सार्थक झाले असे म्हणून काही दिवस राहून श्रीची आज्ञा घेऊन तो आपल्या देशास गेला. सय्यद मुसलमान. शके 1796. भाद्रपद वद्य षष्ठी. गुरुवारी स्वामी महाराज अक्कलकोट येथील देशमुखांच्या वाड्यात बसले असता दिवसा 3 वाजता मोगलाईकडून एक सय्यद नावाचा मुसलमान दर्शनाकरिता आला होता. ते समयी वामनबुवा समर्थापुढे कीर्तन करण्यासाठी वीणा लावत होते. सेवेकरी मंडळी जवळ होती. सय्यदने दरवाजावरील मंडळीस विचारले, क्यों जी, अक्कलकोट के स्वामी कहाँ है? ते ऐकून महाराज म्हणाले, स्वामी तो अक्कलकोट में है. देखे यहाँ क्या देखते हो? असे समर्थांचे उद्धारक भाषण ऐकताच सय्यद 2 घटिका एकदम तटस्थ उभा राहिला. त्यास काही देहभान नव्हते, केवळ एकाग्र ध्यानस्थ झाला. काही वेळाने डोळे उघडून हळूहळू सावध होऊन अनन्य भावे कंठसद्गरीत व प्रेमाश्रुपात होत असता बंदगी करून म्हणाला, गरीब नवाज परवरदिगार साहेब, स्वामी महाराज आप खुद हो, बेशक भूल नहीं है, दिल के अंदर आपका दर्शन हुआ, वाह वाह वाह, या इलाही, खुद दवे खुद लाए, लीला क्या कहूँ, मैं मेरा धर्म जानता हूँ, कलम कुरान और किताब बहुत पढ़ता हूँ और हकीकत तरीकत शरीयत मार्फत अच्छे तरह से जानता हूँ और नासूद, जमरूद, मलकूत, लाहूत इस चारों मजले में बहुत बरस सही करते थे, उसी माफक मेहनत करता हूँ. लेकिन अफसोस है कि भाई बूढ़ा हुआ तो भी अब तक कुछ भी हुआ नहीं. सो आप महाराज का दर्शन हुए, पहले दरवाजे में पूछे बकत मेहर की लहर का आवाज दिया और इसलिए अकल के अंदर हृदय में साहिब को देख लिया. सब जन्म का सार्थक हुआ, पलक में दरिया माफक हो गया. किस्मत की बात है, मैं आपका बंदा हुआ, चाहे तो हुकुम करो असे स्वानुभवासहित बोलून आणलेले पदार्थ महाराजास अर्पण केले. काही दिवस श्रीच्या सेवेला राहून श्रीच्या आज्ञा घेऊन कृतार्थ झाला व आनंदाने हैदराबादकडे गेला. यावरून अक्कलकोट में स्वामी हे असे महाराज जे बोलले त्यावरून असे ठरते की अक्कल म्हणजे ज्ञान, त्यात ज्ञानात श्री स्वामी आहेत असे महाराजांचे शब्दाचे तात्पर्य निघते. दादासाहेब विंचुरकर. माधवराव दादासाहेब विंचुरकर हे अक्कलकोट संस्थानात रिजंट होते. त्यांची भक्ती स्वामींचे चरणी फार होती. श्री स्वामी महाराज कधी कधी विंचुरकर यांच्या बिराडी जात असत. दादासाहेब श्री स्नान घालून गंध पुष्पादी षोडशोपचार पूजा करून भोजन करवीत. मग आपण प्रसाद घेत. दादासाहेब नास्तिक असे लोकास वाटे, पण ते महाराजांचे प्रेमळ भक्त होते. रात्रीस मंडळी जमून मृदंग, टाळ वगैरे घेऊन भजन करीत असत. भजनास महाराज कधी कधी जात असत. पुढे दादासाहेबांच्या मांडीवर एक श्वेतकुष्ठाचा डाग उत्पन्न झाला. सबब दादासाहेबांना काळजी पडली की हा रोग जास्ती फैलवतो की काय. एके दिवशी ते महाराजांच्या दर्शनास आले. महाराजांची सुप्रसन्न मर्जी पाहून दादासाहेबांनी मांडीवरील डाग बरा होण्याबद्दल प्रार्थना केली. महाराज म्हणाले, त्याचे नाव काय? दादासाहेबांनी उत्तर दिले, लोक श्वेतकुष्ठ म्हणतात. त्यानंतर महाराजांनी सांगितले, तुझ्या हातातील बोटात काय आहे? त्याने उत्तर दिले, अंगठी. खडा कसला आहे हे विचारताच पांढरा आहे म्हणून दादासाहेबांनी सांगितले. तो फेकून दे म्हणून महाराजांनी सांगितले. दादासाहेबांनी मनात विचार केला की 300 रुपये किमतीची अंगठी फेकून कशी द्यावी, महाराजांच्या हातात घालावी, मग ते पाहिजे ते करोत असा विचार करून त्यांनी अंगठी काढून महाराजांच्या हातात घातली. महाराजांनी ती अंगठी चोळापास दिली. ती अंगठी विकून महाराजांच्या मंदिराचे काम चालवले. हल्ली ती अंगठी अक्कलकोटास राजेसाहेबाजवळ आहे. पुढे विंचुरकराच्या मांडीवरील डाग अगदी नाहीसा झाला.
एक दिवस विंचुरकर आपल्या ऑफिसात काम करीत असता महाराज तेथे आले. आपण खुर्चीवर उठून आपल्या ठिकाणी महाराजच बसवले व दादासाहेब उभे राहिले. काही वेळ बोलणे झाल्यावर महाराज म्हणाले, अब तुम्हारे खुर्च्या टेबल सब खटला ऊन पर डालकर कूच करो. हे ऐकून विंचुरकर चकित झाले व महाराजच म्हणाले, महाराज मला कुठे जाण्यास सांगता? श्रीने उत्तर दिले, हजारो लाखो लोक राम राम करतात तिथे जा. असे म्हणून महाराज उठून चालते झाले. पुढे काही दिवसांनी मालोजी राजे आणि दादासाहेब यांचे वाकडे आले. असे अण्णासाहेब विंचुरकर यास कळताच दादासाहेब यास परत बोलून विंचूर संस्थानाचे सर्व काम त्यांच्याकडे सोपवले. चिंतोपंत अप्पा टोळ यांचे चिरंजीव गोविंदराव टोळ यास पोटदुखीचा आजार फार होता. त्यास नळदुर्गास नोकरी होती. पोटदुखीने फार त्रस्त झाल्याने रजा घेऊन ते अक्कलकोटास आले व व्याधी निरसनार्थ गाणगापुरास दत्ताची सेवा करावी असा त्यांनी निश्चय केला. चिंतोपंतांनी त्यास सांगितले, येथे श्री स्वामी समर्थ साक्षात दत्तावतार आहेत. ते कृपा करतील, गाणगापुरात जाण्याचे कारण नाही. गोविंदराव बरोबर एक मनुष्य देऊन त्या श्री स्वामीचे दर्शनास पाठवले. आप्पासाहेब माने यांच्या घरी श्रीची स्वारी होती. गोविंदरावांनी दर्शन घेऊन पादतीर्थ घेतले. गोविंदरावाबरोबरच्या गृहस्थांनी श्रीची प्रार्थना केली की गोविंदराव गाणगापुरास जाऊ इच्छितात, आज्ञा असावी. येथे राहा, जाऊ नको म्हणून श्रीने सांगितले. गोविंदरावांची श्रीच्या ठिकाणी चांगली निष्ठा नसल्याकारणाने ते गाणगापुरास जाऊन सेवा करू लागले. 2.5 वर्ष सेवा झाल्यावर दृष्टांत झाला की अक्कलकोटास निघून जावे, पण गोविंदराव हट्टाने तेथेच राहिले. त्यामुळे ज्वार वगैरे दुखणे घेऊन त्याची प्रकृती फार बिघडली. इकडे अक्कलकोटास स्वामी समर्थांची स्वारी राजवाड्यात असता चिंतोपंत अप्पा दर्शनास गेले. वाड्याच्या भागात मुलांची शाळा होती. तेथे समर्थ बसले होते. टोळ दर्शन घेऊन उभे राहिले. तितक्यात एक मुलाचा महाराजांनी कित्ता मागून घेऊन टोळ यांच्या हातात दिला. टोळ वाचून पाहतात तो रारा गोविंदरावांना येथील कुशलतगाईत असा मजकूर होता. त्या कित्त्याच्या माथ्यावर 2 कोतवाली घोड्याची चित्रे लावली होती. कित्ता हातात घेऊन महाराज म्हणाले, शिष्य पडले आहेत. या कृतीचा अर्थ मनात आणून गोविंदरावास आणण्यास गाणगापुरास घोडा पाठवून त्यास अक्कलकोटास घेऊन आले. पुढे 9-10 वर्षे गोविंदराव श्री समर्थापाशी राहिले. दर अमावस्येस व पौर्णिमेस पोट दुखत असे, परंतु आजार हळूहळू पुष्कळ कमी झाला. शेवटी एक वेळ गोविंदरावाचे पोट फार दुखू लागले. 10-12 दिवस अन्नपाणी वर्ज्य झाले असता श्री समर्थांची स्वारी एके दिवशी गोविंदरावाच्या घरी आली. क्यूस होणार म्हणून महाराजांनी म्हणताच गोविंदरावाच्या अंगात ब्रह्मसमाधाचा संचार होऊन ते भलेभलतेच बोलू लागले. गोविंदराव डुलत डुलत महाराजाजवळ जाऊन म्हणाले, खुंट रोवल्यासारखे संन्यासाने एके ठिकाणी कशाकरिता राहावे? देऊ धर्मशाळा पाहून संन्याशाने राहावे. असे 2-4 वेळा गोविंदराव बोलून मस्ती करू लागले व महाराजाच्या अंगावर लाथ मारण्यास जाऊ लागले. पण सेवेकरांनी त्यास आवरून धरले. हे समाधानचे खेळ पाहून समर्थ काही न बोलता तिथून उठून बाहेर औदुंबराचे झाड होते त्याखाली जाऊन बसले. संबंधाने महाराजाची पाठ पुरवली. समर्थाजवळ जाऊन तिथे उठून ते बसले. संन्याशाने गावात कशास राहावे हा चमत्कार पाहून सर्व लोक आश्चर्य करू लागले व श्रीने अशा दांडग्या संबंधाचा बंदोबस्त केलाच पाहिजे म्हणून आपापसात बोलू लागले. तितक्यात महाराज मोठ्याने ओरडून म्हणाले, लोहार 1.25 मणाची बेडी याच्या हातात ठोक. याप्रमाणे त्रिवार म्हणून रागाने पाहताच गोविंदरावाच्या मनगट एकावर एक चढून हातास व पायास अडी पडून कळ लागली. महाराज, मी मरतो, मला सोडवा म्हणून तो ओरडू लागला व रडू लागला. वेदना सहन होईनात म्हणून मोठमोठ्याने किंकाळ्या फोडू लागला व महाराज, मी आपले फार अपराध केले, अपशब्द बोललो, मारण्यास धावलो, याची क्षमा करून गोविंदरावाकडे माझे पैसे येणे आहेत ते द्यावे म्हणजे मी जातो असे म्हणू लागला. समर्थ काही आज्ञा करीनात. हे पाहून गणपतराव टोळ नजीकच होते. त्यांनी महाराजांची प्रार्थना केली. समर्थांची आज्ञा होईल तितका पैसा खर्च करण्यास आपण सिद्ध आहोत, पण कसेही करून गोविंदरावास या व्याधीपासून मुक्त करावे. हे ऐकून महाराज म्हणाले, त्यास फुटकी कवडी सुद्धा द्यायची नाही. हम उसको जूते मारके निकालेंगे. अशी महाराजांची आज्ञा होताच टोळ उगीच बसले. तितक्यात एक मुसलमान शिपाई समर्थांच्या दर्शनास तिथे आला. महाराजांचे दर्शन घेऊन त्याने प्रार्थना केली, महाराज, झाडास फार कष्ट होत आहेत, त्यास सोडवावे.
श्री समर्थांनी उत्तर दिले, तुम बड़ी दाढ़ी लेकर आया हो, तुम अपने हाथों से उसको पाय को ओढो निकालो. हे ऐकून तो शिपाई उगीच राहिला. पुढे काही वेळाने एक बाई श्री समर्थांच्या दर्शनास आली. तिला गोविंदरावांच्या हातपायाची अडी सोडवण्याबद्दल महाराजांनी आज्ञा केली. त्या बाईने हात लावताच हातपाय मोकळे झाले. हा चमत्कार पाहून सर्वांस मोठे आश्चर्य वाटले. पुढे 3-4 दिवसांनी गोविंदरावाचा शूळ राहून गोविंदरावाची प्रकृती नीट झाली. तथापि थोडी कसर राहिली. तिचा व संबंधाचा 55व्या वर्षी निकाल लागेल असे महाराजांनी सांगितले. सदरहू गोविंदराव टोळ हे सोलापुरास राहत असून त्यांच्या 55वे वर्ष नुकतेच पुरे झाले. त्यापूर्वी 53व्या वर्षापासून पोट दुखत असून पोटात रोग उत्पन्न होऊन घागरे एवढे पोट दिसू लागले. बारीक झाले. वैद्य डॉक्टर वगैरे करून मोठे जालीम औषधे घेतली, परंतु गुण कसा तो आलाच नाही. दिवसेंदिवस रोग जास्ती. समर्थ कृपेने तशा रोगातच अबकारी मक्तेदार यांच्या तपासणीच्या कामावर विजापूर सोलापूर दोन्ही जिल्हे हिंडत होते. समर्थास त्यांची दया येऊन पूर्वीप्रमाणे त्यांचे 55व्या वर्षाखेरीस म्हणजे अश्विन वद्य द्वादशी रोजी विजापूर मुक्कामी अबकारी मक्तेदार यांच्या बंगल्यात रात्री 3 वाजल्यानंतर पहाटेस श्री स्वामी महाराज यांनी स्वप्नात त्यांच्या पोटातील सुताचा गुंडा काढला. आज्ञा 12 होशी झाले. जागे होऊन पाहतो तो पोट हलके होऊन पातळ लागू लागले. हा मोठा अद्भुत चमत्कार दाखवून समर्थांनी त्याचवर मोठी कृपा केली. डॉक्टर लोकांनी हा उदररोग आहे, पोट फोडल्या वाचून बरा व्हायचा नाही म्हणून सांगितले होते. त्या डॉक्टरास हे ऐकून मोठे कौतुक वाटले.